हॅलो. 11वीची एनसीईआरटी फिजिकल जॉग्राफीचा हा आपण चौथा चॅप्टर सुरू करत आहोत, डिस्ट्रीब्युशन ऑफ ओशन ॲट कॉन्टिनेंट्स. पण हा चॅप्टर सुरू कराआधी मी तुम्हाला सांगतो की या चॅप्टरवरचे मी काही क्वेश्चन्स बनवले आहेत. 30-31 क्वेश्चन बनवले आहेत. तर ते तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने सोडवा. हा चॅप्टर पुस्तकातून करा, माझं लेक्चर बघा आणि त्यातनं मग हे क्वेश्चन सगळे सॉल्व्ह करा. एकदम इझी क्वेश्चन आहेत. फक्त फिल इन द ब्लँक्स आणि ट्रू ऑर फॉल्स यांच्यामधलेच क्वेश्चन आहे मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स. ही पीडीएफ तुम्हाला @MPSC प्लस UPSC या चॅनलवर, टेलिग्रामच्या चॅनलवर भेटेल आणि याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकतोय, तुम्ही तिथून पण जाऊ शकता. ह्याच्यात तुमचे काय फॅक्ट्स आणि कन्सेप्ट दोन्ही क्लिअर होतील. ठीक आहे. हा, तर आपण चौथा चॅप्टर सुरू करतोय, डिस्ट्रीब्युशन ऑफ ओशन अँड कॉन्टिनेंट्स. पण याच्या आधी आपण जे 2 चॅप्टर बघितले त्याच्यामध्ये काय बघितलं, आपल्या अर्थचं इव्होल्युशन आणि आपल्या अर्थचा जन्म कसा झाला. त्याच्यानंतर बघितलं आपल्या अर्थच्या आतमध्ये काय आहे. आपल्या अर्थच्या आतमध्ये काय आहे ते बघायसाठी आपण काय बघितलं, अर्थक्वेक. अर्थक्वेक वेव्हज वरून आपल्याला कळलं की आपल्या पृथ्वीच्या आतमध्ये काय आहे. आणि पुढे आपण बघितलं थोडेसे व्होल्कॅनोचे टाइप्स वगैरे बघितलं. ठीक आहे. आता आपण बघू आपल्या ओशन आणि कॉन्टिनेंट्स हे कसं डिस्ट्रीब्युटेड आहे आपल्या पृथ्वीच्या सरफेसवर. ठीक आहे. तर आपल्याला आतापर्यंत माहितच आहे, लहानपणापासून आपल्याला माहित आहे की आपल्या पृथ्वीच्या भागाचा 21% भाग कॉन्टिनेंटचा आहे आणि 29% भाग कॉन्टिनेंटचा आहे आणि 71% भाग हा ओशनचा आहे. राईट. हे लहानपणापासून आपण शिकलोय, हे आपल्याला माहित आहे. पण हे आधीपासून असंच होतं का? तर नाही, हे आधी असं नव्हतं. आधी काहीतरी वेगळं होतं, आता काहीतरी वेगळं आहे आणि पुढं काहीतरी वेगळं असणार. तर हे आधीपासून असं नव्हतं आणि हे आपल्याला कळलं कसं, कोणी काहीतरी ऑब्झर्व केलं असणार आहे. कोणी काहीतरी ऑब्झर्व केलं म्हणून आपल्याला हे कळलं. तर हे कोणी ऑब्झर्व केलं, तर सगळ्यात आधी हे ओर्टेलियस अब्राहम ओर्टेलियस यांनी हे सगळ्यात आधी ऑब्झर्व केलं. हा काय म्हणला की 2 अमेरिका म्हणजे नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, युरोप आणि आफ्रिका हे तीनही एकच होते. त्याच्यानंतर मग ते आता डिफरंट झाले. अब्राहम ओर्टेलियस हा एवढा काही इम्पॉर्टंट नाही, पण लक्षात ठेवा की हा कशाशी रिलेटेड आहे, विचारू शकतात एखाद्या वेळेस. ह्याने थेरी कधी सांगितलं होतं की 1596 ला सांगितलं होतं. त्याच्यानंतर डायरेक्ट 1912 ला कोण आला? अल्फ्रेड वेगनर. अल्फ्रेड वेगनर आला आणि सांगतो काय की हे जे कॉन्टिनेंट आहेत हे ड्रिफ्ट होत आहे म्हणजे आपल्या ओशनवर मूव्ह होत आहे. ठीक आहे. आता बरेचदा असा प्रश्न विचारू शकतात की द कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी ही कोणी दिली. त्याचा आन्सर आहे वेगनर. पण हे बऱ्याचदा लक्षात राहत नाही. याच्यासाठी आपण म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी मी काय केलंय की एक वॅगनर नावाची गाडी आहे. माहिती आहे आपल्या सगळ्यांना. वॅगनर गाडी ड्रिफ्ट करत आहे. ड्रिफ्टिंग माहिती आहे ना तुम्हाला, की समजा ही वॅगनर गाडी आहे, अशी समजा वॅगनर गाडी आहे, ही ड्रिफ्ट करत आहे. बस एवढंच लक्षात ठेवायचं. ह्याच्यावर तुम्हाला लक्षात राहील की अल्फ्रेड वेगनरने कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी दिली. कधी 1912 ला ही थिअरी दिली. तर ह्या थिअरीमध्ये त्याने काय सांगितलं की आपली जी पृथ्वी होती, ही समजा पृथ्वीचे फक्त दोनच भाग होते, एक कॉन्टिनेंट आणि एक ओशन. कॉन्टिनेंट एकच कॉन्टिनेंट होता आणि एकच ओशन होता. ठीक आहे. आता ह्या कॉन्टिनेंट होता, ह्या कॉन्टिनेंटला तो काय म्हणला? ह्या कॉन्टिनेंटला तो म्हणला पाजी. जो पंजाबचा पाजी असतो, पाजी. आणि हे जे ओशन होतं, ओशनला तो काय म्हणला? लस्सी. पाजी आणि लस्सी हे लक्षात ठेवायसाठी सांगितलंय. पण ऍक्च्युली तो काय म्हणला होता, हे जे कॉन्टिनेंट आहे, कॉन्टिनेंटला तो काय म्हणलेला? पॅन्जिया. पाजीवरून लक्षात ठेवायचं, पॅन्जिया. आणि ओशनला काय म्हणला? पॅन्थालेस्सा. लस्सीवरून पॅन्थालेस्सा लक्षात ठेवायचं. ठीक आहे. चला पुढे. हा, मग आता काय झालेलं की हे जे पॅन्जिया होतं, एक मिनिट, हे जे पॅन्जिया होतं, हे पॅन्जियाचं काय झालेलं, परत दोन तुकडे झाले. हा पॅन्जिया आहे, पॅन्जिया म्हणजे कॉन्टिनेंट होता, ह्याचे दोन तुकडे झाले, वरचा तुकडा, खालचा तुकडा. वरच्या तुकड्याला काय म्हणतात? लॉरेन्शिया. जे काही स्पेलिंग असेल बघून घ्याल. एक मिनिट. लॉरेन्सिया. तर
लॉरेन्शिया म्हणजे एशिया, एशियावरून वरचा भाग एशिया, लॉरेन्शिया लक्षात ठेवायचं. आणि खालच्या भागाला काय म्हणतात? गोंडवाना लँड. गोंडवाना लँड खालचा भाग. आता गोंड गोंड ट्राईब आहे आपल्याकडे इंडियामध्ये. तर गोंड ट्राईब वरून लक्षात ठेवायचं की जो साऊथचा भाग आहे, साऊथच्या भागाला गोंडवाना लँड म्हणतात. इथपर्यंत कळलं? मग पुढं काय झालं की हे जे दोन याच्यात विभागले गेले, आपला जो कॉन्टिनेंट पॅन्जिया होता, तर तो परत परत तुकडे होत गेला. म्हणजे गोंडवाना लँडचे बरेचसे तुकडे झाले आणि लॉरेन्शियाचे पण बरेचसे तुकडे झाले. अशा प्रकारे आत्ताची जी आपली पृथ्वी आहे ती अशी आपल्याला दिसत आहे. मग आता कोणी काही थिअरी दिली. थिअरी कशावरून देतात? काहीतरी त्याचे इव्हिडन्स असतात. इव्हिडन्स असतात आणि त्याची प्रोसेस काय असते ते सांगतात. प्रोसेस म्हणजे इथं फोर्स. तर त्याचे फोर्स काय होते आणि इव्हिडन्स काय होते हे वेगनरने सांगितले काही आपल्याला. तर ते बघू आपण की इव्हिडन्स काय होते. सगळ्यात पहिलं इव्हिडन्स म्हणजे मॅचिंग ऑफ द कॉन्टिनेंट्स किंवा जिग्स ऑफ इट. याचा अर्थ काय? की जे आपले कॉन्टिनेंट्स आहेत ते एकामेकाला मॅच करतात. मॅच करतात म्हणजे आता बघा, एखादी पेपर असतो. पेपर आपण मधून फाडला तर काय होतं की हा जो भाग आहे आणि हा जो भाग आहे, हे दोन फाटलेले भाग एकामेकाला मॅच करतात इथं, बरोबर? ह्याला जिग्स ऑफ इट म्हणतात. तसंच काय म्हणला जातो, जो पॅन्जिया होता तो पॅन्जिया असा फाटला. फाटला तर काय होणार? इथून इथून फाटणार ना. तर मग समजा हा असं झाला तर हे जिग्स ऑफ इट होणार ना. सेम तसंच झालेलं. आता आपल्याला दिसते कुठं की जो अमेरिकेचा भाग आहे, अं, असंच करतात ना, हा असा अमेरिका आणि मग हा साऊथ आफ्रिका, हा आफ्रिकेचा भाग आहे. हम्म. तर हा जो भाग आहे आणि हा भाग आहे एकामेकाला बरोबर चिपकतात. लक्षात येतं आपल्याला दिसतं. थांबा तुम्हाला एक चांगला दाखवतो. हम्म, हे बघा, हा जो साऊथ अमेरिका आहे, साऊथ अमेरिकेचा हा भाग आणि हा आफ्रिकेचा हा भाग एकामेकाला चिपकले म्हणजे सेम याच्यात दिसतात. आता थांबा एक मिनिट. आता लक्षात येतं? हा साऊथ अमेरिका आणि हा आफ्रिका. तर हा असा जिग्स ऑफ इट बरोबर फिट बसतोय. ठीक आहे. तर हे पहिलं ऑब्झर्वेशन झालं. हे ऑब्झर्वेशन कोणी केलेलं? अल्फ्रेड वेगनरनी. ठीक आहे. तर हे पहिलं एव्हिडन्स झालं. दुसरं एव्हिडन्स काय म्हणतात की रॉक्स ऑफ द सेम एज, एकाच एजचे दगड आहेत. ते कसे सापडले? आपल्याला रेडिओमेट्रिक डेटिंग ची मेथड यूज केली आणि त्याच्याने आपल्याला रॉकची एज काय आहे ते आपल्याला कळतं. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की ब्राझील कोस्ट आणि वेस्टर्न आफ्रिकेचा जो कोस्ट आहे त्याच्यातले जे मरीन डिपॉझिट आहेत हे ज्युरेसिक एजचे आहेत. आता असं कसं शक्य होईल? हे बघा, अं, हा हा आफ्रिका आहे आणि हा साऊथ अमेरिका आहे. तर ह्याचे जे मरीन कोस्ट आहे, इथलं जे मरीन कोस्ट आहे, इथले जे डिपॉझिट आहे, इथले जे डिपॉझिट आहे सेम आहेत. असे कसे शक्य आहे? कारण की हे जे चिपकले असणार आहेत म्हणून शक्य आहे ना. तर हे दुसरे एव्हिडन्स आहे. दोन्ही ज्युरेसिक एजचे आहेत. तिसरं एव्हिडन्स काय सांगता येते की जे टिलाइट म्हणजे काय? डिपॉझिट ऑफ ग्लेशियर्स. ग्लेशियरचे डिपॉझिटला टिलाइट म्हणतात. आता गोंडवाना लँड, मगाशी तुम्हाला सांगितलं गोंडवाना लँड. गोंडवाना लँड कोणता होता? जो साऊथचा पार्ट होता पॅन्जियाचा, तो गोंडवाना लँड. तर गोंडवाना लँडचेच जे पार्ट्स आहेत हे 6 ठिकाणी सापडतात. किती ठिकाणी? 6 ठिकाणी. हे लक्षात ठेवा, 6 ठिकाणी. याच्यावर तुम्हाला सांगतो, UPSC मध्ये प्रश्न आलेला आहे. 6 ठिकाणी सापडतात. तर कोणत्या ठिकाणी? आफ्रिका, फाकलँड आयसलँड, मादागास्कर, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया. आणि अजून एक कोणत्या ठिकाणी सापडतील, पण यांनी हे 5 दिले, इथे 6 डिफरंट म्हटलंय. ठीक आहे. तर अशा वेगवेगळ्या म्हणजे असे वेगवेगळे ठिकाणी तुकडे झाले आणि त्याचे जे डिपॉझिट्स होते ते एका ठिकाणी झाले असणार, नंतर तुकडे झाल्यावर वेगळ्या ठिकाणी गेले. तर हे एक एव्हिडन्स याच आहे. त्याच्यानंतर चौथं एव्हिडन्स कोणते? प्लेसर डिपॉझिट. प्लेसर म्हणजे काय असतात की काही असे दगड असतात ज्याच्यामध्ये काय म्हणतात, जे चांगले हाय क्वालिटीचे मेटल म्हणजे गोल्ड किंवा सिल्वर सारखे मेटल्स असतात. तर ते ज्या दगडात सापडतात त्या दगडांना प्लेसर म्हणतात. तर असे जे प्लेसर डिपॉझिट्स आहेत, तर प्लेसर डिपॉझिट सापडत कुठे आहेत? घानामध्ये. घाना कुठे आहे? आफ्रिकेत. आफ्रिकेत घाना आहे कंट्री. तर तिथे आपल्याला गोल्ड सापडत आहेत. पण त्याचे जे रॉक्स आहेत ते रॉक्स सापडतच नाही आहेत. ते रॉक्स कुठे सापडत आहेत आपल्याला? ब्राझीलमध्ये. असं कसं शक्य आहे? शक्य आहे कारण ते आधी चिपकलेले होते, बरोबर? त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं म्हणजे शेवटचं आणि 5वं एव्हिडन्स आहे फॉसिल्स.
फॉसिल्स म्हणजे काय की आधीचे जे काही झाडं होते किंवा काही प्राणी वगैरे होते ते मरतात आणि जमिनीच्या खाली गडले जातात. ते जेव्हा गडले जातात तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी ऑइल किंवा कोळसा वगैरे तयार होतो, त्याला काय म्हणतात, फॉसिल्स म्हणतात. किंवा आतमध्ये काहीतरी गुडूप, बऱ्याच दिवसापासून गुडूप राहतं, त्याला फॉसिल्स म्हणतात. तर हे फॉसिल्स, समजा आता एखादी प्राणी एखाद्याच ठिकाणी सापडणार ना, तर तो म्हणजे आता कांगारू आपल्याकडे सापडत नाही, बरोबर ना? तर तसंच एखाद्या ठिकाणी काहीतरी प्राणी सापडत आहे आणि तो सगळीकडे सापडतोय आता. तसा एक प्राणी आहे कोणता, लेमूर. हा लेमूर नावाचा प्राणी आहे, तो आपल्याला कुठे कुठे सापडतो बघा. लेमूर नावाचा प्राणी आहे तो इंडियामध्ये सापडतो, मादागास्करला सापडतो आणि आफ्रिकेला पण सापडतो. आणि ह्या सगळ्यांना मिळून लेमुरिया म्हटलंय. हे सगळे समुद्राने वेगवेगळे आहे. हा प्राणी तर काही पोहत पोहत जाऊ शकत नाहीत. आधी जेव्हा चिपकलेले असणार आहेत कॉन्टिनेंट्स, तेव्हा हा लेमुरिया नावाचा एक कॉन्टिनेंट असणार आहे. त्याच्यामध्ये हा लेमूर असणार आहे. दुसरा एक आहे प्राणी, तो म्हणजे मेसोसॉरस. मेसोसॉरस हा मगरीसारखा प्राणी आहे आणि तो ब्रॅकिश. ब्रॅकिश म्हणजे काय म्हणतात, साल्ट वॉटर आणि काय म्हणतात, फ्रेश वॉटरचं एकदम मिश्रण असतं, त्याला ब्रॅकिश वॉटर म्हणतात. तर हा ब्रॅकिश वॉटर मध्ये सापडणारा हा प्राणी आहे. तर तो कुठे कुठे सापडतोय, साऊथ आफ्रिकेत सापडतोय आणि ब्राझीलमध्ये सापडतोय. एवढ्या दूर दूर समुद्राने ते काय म्हणतात, एवढं दूर दूर केलेलं असताना इथे कसा काय सापडू शकतो, कारण की हे चिपकलेले होते, बरोबर. तर असे ह्याने हे इव्हिडन्स दिले. आता इव्हिडन्स देऊन तर काय होत नाही, त्याला हे पण सांगावं लागेल की हे जर असं काय म्हणतात, कॉन्टिनेंट जर आपले हालत आहेत, कसे काय हालत आहेत, त्यासाठी काहीतरी फोर्स असणार आहे. तर वैज्ञानिक दोन फोर्स सांगितले. कोणते फोर्स सांगितले? पहिला फोर्स म्हणजे पोल प्लिंग फोर्स, सॉरी, पोल फ्लिंग फोर्स. आणि दुसरा फोर्स म्हणजे टायडल फोर्स. पोल फ्लिंग फोर्स म्हणजे काय, की आपल्याला माहित आहे, आधीच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला सांगितलंय की आपली पृथ्वी कशी आहे, जॉइड शेप आहे, बरोबर. म्हणजे जे हा भाग आहे आपला, काय म्हणतात त्याला, इक्वेटर. इक्वेटरवर बल्ज आहे, म्हणजे इथून थोडस चिपकल्यासारखं आहे आणि इकडं बल्ज आहे, बरोबर. हे कशामुळे झालंय, आपली पृथ्वी गोल 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 ऍक्सिस वर फिरत आहे, बरोबर. आपली पृथ्वी फिरत आहे, त्याच्यामुळे इथे बल्ज आलेला आहे. ह्याच्यामुळे काय म्हणता येतो की जे कॉन्टिनेंट्स आहेत हे पोलकडे वळत आहे. ह्याला त्यांनी काय म्हणलं, पोल फ्लिंग फोर्स. आणि दुसरा फोर्स कोणता, टायडल फोर्स. टायडल फोर्स म्हणजे काय, की टाइड्स येतात, आपल्याला टाइड्स पुढच्या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे. तर टाइड्स येतात, तर ते टाइड्स मुळे काय होतं की जे कॉन्टिनेंट्स आहेत ते कॉन्टिनेंट्स हालत आहेत. असे हे त्यांनी दोन फोर्सेस सांगितले. तर टाइड्स कशामुळे येतात, हे जे मून, चंद्र आहे, कुठे गेला, चंद्र आणि सूर्य, ह्यांच्यामुळे ह्यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या फोर्समुळे ते कॉन्टेंट्स वगैरे हालतात, असं काहीतरी बोललेला होता. पण जे स्कॉलर्स आहेत, आपण तर काही स्कॉलर्स नाही आहेत, पण जे जिओग्राफीचे स्कॉलर्स आहेत ते म्हणतात की हे जे फोर्सेस आहे हे टोटली इनएडिक्युएट आहेत, ह्याच्यामुळे कॉन्टिनेंट्स हालू शकत नाही. म्हणून बऱ्याचशा जे तेव्हाचे स्कॉलर्स होते त्यांनी ही थिअरी डायरेक्ट रिजेक्ट केली होती. आता तो जो फोर्स आहे तो इनएडिक्युएट म्हणतायत, ते सांगायसाठी तो कसा काय, म्हणजे त्या फोर्सचं एक्सप्लेन करावं लागेल ना. तर तो फोर्स काय असू शकतो, हे फोर्स सांगण्यासाठी पुढे कोण आला, आर्थर होम्स आला. आर्थर होम्स. आता आर्थर होम्स कसं लक्षात ठेवायचं ते पण सांगतो तुम्हाला, पण आधी त्याची थिअरी सांगतो. आर्थर होम्स काय म्हणला होता, की आपली जी पृथ्वी आहे, एक मिनिट, आपली पृथ्वी आहे, पृथ्वीच्या आतमध्ये काय आहे, हे क्रस्ट आहे, बरोबर. त्याच्या खाली काय आहे, मॅन्टल आहे, बरोबर. आता तो काय म्हणतो की जे मॅन्टल आहे, मॅन्टल मध्ये काही कन्व्हेक्शनल करंट्स आहेत. कन्व्हेक्शनल करंट्स म्हणजे काय, हे वरती येते, इकडे जाते, खाली येते, परत असं जाते, ह्याला कन्व्हेक्शनल करंट म्हणतात. हे वरती येते, इकडे जाते, खाली येते, ह्याला कन्व्हेक्शनल करंट म्हणतात. म्हणजे आपण जे कोणी दळणाला वगैरे चक्कीवर गेलं असेल, त्याला माहित असेल बघा की ते चक्की कशी अशी अशी फिरत असते. तर सेम असं हे जे फिरते ना, तर हे पृथ्वीच्या आतमध्ये असं मटेरियल फिरत आहे, असं त्याचं म्हणणं आहे. तर ह्याला त्यांनी कन्व्हेक्शनल करंट म्हटलंय. तसं कन्व्हेक्शनल करंट होतं. आता हे जे कन्व्हेक्शनल करंट आहेत, हे आपल्याला रूम सारखे दिसतात. रूम्स कुठं, घरात असतात. घर म्हणजे काय, होम. म्हणून ऑर्थर होम्स असं लक्षात ठेवायचं. ऑर्थर होम्सने कोणती थिअरी दिली, कन्व्हेक्शनल करंट थिअरी दिली त्यांनी. तर हा काय म्हणतो की हे जे कन्व्हेक्शनल करंट आहेत, ह्याच्यामुळे काय होतंय, हे वरती येते, हे इकडे जाते. तर हे जे इकडे जातं ते ह्याच्या वरचा भाग आहे, ह्याला पण मुवमेंट भेटते. ह्याला मुवमेंट भेटल्यामुळे हे पण असं हालतं, याचं असं म्हणणं होतं, बरोबर. ही झाली कन्व्हेक्शनल करंट थिअरी. ह्याच्यामुळे आपले जे कॉन्टिनेंट्स आहेत ते हालत आहेत.
हे 1930s मध्ये यांनी ती थिअरी दिली होती. हे सगळं मी जे सांगितलं तेच दिलं याच्यात. त्याच्यानंतर आता त्यांनी ही थिअरी दिली, तर त्याच्यानंतर काय 1950s मध्ये काय आपलं 1940s मध्ये आणि 50s मध्ये काय होतं, वॉर आणि पोस्ट वॉर पिरियड होता. म्हणजे कोणतं, वर्ल्ड वॉर टू. वर्ल्ड वॉर टू मध्ये काय झालेलं, की बऱ्याच ज्या कंट्रीज होत्या, रशिया म्हणा किंवा जापान म्हणा, इव्हन जर्मनी, USA ह्यांनी काय सबमरीन तयार केल्या होत्या. सबमरीन मधून ते इकडे तिकडे म्हणजे समुद्रातून जात होते. तर आतापर्यंत आपल्याला काय वाटत होतं, की समुद्राच्या आतमध्ये पूर्ण प्लेन भाग आहे. पण जेव्हा सबमरीन आल्या, सबमरीनने जेव्हा इकडे तिकडे जायला लागले, जेव्हा सुभाषचंद्र बोस बघा सबमरीनने आपल्या जापानला गेले होते, तर तसेच जेव्हा सबमरीन होते त्याच्यामुळे आपल्याला काय लक्षात आलं, की समुद्राचा पूर्ण भाग हा काही प्लेन नाही आहे. समुद्रात काही काही रिजेस आहेत, वेगवेगळे प्रकारचे. पृथ्वीच्या सरफेसवर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला लँडमार्क सापडतात ना, तसंच याच्या खाली पण वेगवेगळ्या प्रकारचे रिलीफ आहेत. तर जे मध्ये काही त्याला काय म्हणतात त्याला, मिड ओशनिक रिजेस सापडले, कधी काय ट्रेंचेस सापडले, तर असं हे मॅपिंग ऑफ ओशन फ्लोर आहे. हे आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. तर इथे आपण याच्याकडे जास्त लक्ष देऊ नये. हा, तर ह्याच्यामध्ये काय म्हणता येते, की ह्याच्यामुळे काय कळलेलं आपल्याला, की जे ह्याच्यामध्ये डीप रेंजेस भेटलेले, मिड ओशनिक रिजेस भेटलेले आणि ऍक्टिव्ह व्होल्कॅनिक इरप्शन्स होत आहेत बऱ्याचदा. व्होल्कॅनिक इरप्शन्स होताना दिसले मिड ओशनिक रिजेस मध्ये. तर ह्याची जेव्हा डेटिंग केली त्यांनी, तेव्हा आपल्याला काय लक्षात आलं, की जे ओशनिक क्रस्ट आहे, म्हणजे ओशन मध्ये जे काही मटेरियल आहे ते खूप यंग आहे. कोणापेक्षा, कॉन्टिनेंटवर जे काही आपलं लँड भेटते, जे काही रॉक्स वगैरे सापडत आहेत, त्याच्यापेक्षा समुद्रातले रॉक्स हे खूप यंग आहेत. यंग म्हणजे नवीन आहेत. आता हे कसं काय शक्य आहे हे सांगतो पुढे. आता हे आपल्याला हे भेटलेलं. आणि जे काय म्हणतात त्याला, जे रॉक्स होते समुद्राच्या आतमधले, तर जे रिज होता, मिड ओशनिक रिज, त्याच्यापासून जे इक्वी वर जे काही रॉक्स आहेत, ते त्यांच्यात बरीचशी सिमिलॅरिटी होती. कोणती, ते ते पण पुढे दिलंय, ते पण आपण बघू पुढेच. ह्याच्यात त्यांनी काय फक्त एक ब्रॉडली सांगितलं ह्याच्यात. ओशन फ्लोर कॉन्फिगरेशन हे पण इथे काय करायची गरज नाहीये. हे डायरेक्ट पुढच्या चॅप्टर मध्ये आहे, त्यांनी बरेचदा रिपीटेड केलेलं आहे. पण एकदा वरवर लक्षात ठेवायसाठी सांगतो तुम्हाला, की कारण की पुढे पण थोडंसं याचा संदर्भ आहे. तर ओशनचा फ्लोअर कसा आहे, आपला हे कॉन्टिनेंट आहे, कॉन्टिनेंट पासून खाली येते, हे जे खाली येतं, खाली भाग येतोय त्याला काय म्हणतात, कॉन्टिनेंटल मार्जिन म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर काय येतं, ट्रेंचेस येत आहे इथं, म्हणजे जे खूप खोल भाग आहे समुद्राचा त्याला ट्रेंचेस म्हणतात. त्याच्यानंतर समुद्र काय असा प्लेन आहे, त्याला म्हणतात अबिसल प्लेन्स. ॲबिसल प्लेन्स. आणि त्याच्यानंतर काय येतात, मिड ओशनिक रिजेस, म्हणजे जे काही आतमध्ये आपल्याला पर्वत सापडतात समुद्राच्या आतमध्ये, ते काय आहेत, मिड ओशनिक रिजेस. तर असा हा आपल्या समुद्राचा भाग आहे. ठीक आहे. हे बघा, त्यांनी सांगितले कॉन्टिनेंटल मार्जिन सांगितले आहे, अबिसल प्लेन सांगितले, मिड ओशनिक रिजेस सांगितले. हे आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये समजायचं आहे, पण इथे संदर्भ आहे थोडा म्हणून वरवर सांगितलं तुम्हाला. तर आता जे समुद्रामध्ये किंवा आपल्या पूर्ण पृथ्वीवर अर्थक्वेक आणि व्होल्कॅनो कसे येत आहेत ते बघावं लागेल आपल्याला. जर मागच्या चॅप्टरमध्ये सांगितलं होतं की आतून जे फोर्सेस येतात त्याच्यामुळे आपली पृथ्वी हलत आहे, तर आतून कोणती कशामुळे फोर्स येत आहेत, अर्थक्वेक आणि व्होल्कॅनोमुळे. तर ह्या दोन फोर्स, अर्थक्वेक आणि व्होल्कॅनोमुळे फोर्स येत आहेत, त्याच्यासाठी आपल्याला डिस्ट्रीब्युशन ऑफ अर्थक्वेक आणि व्होल्कॅनो समजावं लागेल. तर हे त्यांनी कुठं दाखवलंय, इथे दाखवलंय. काय म्हणतात बघा, line of dots in the central parts of the Atlantic Ocean almost parallel to the coastlines. काय म्हणताय, की हे जे लाईन ऑफ डॉट्स आहेत अटलांटिक ओशन मध्ये, तर हे लाईन ऑफ डॉट्स आहेत, हे काय कसे आहेत, एक मिनिट, हा, हे कसे आहेत, हे कशाला पॅरल आहेत, हे जे कोस्ट लाईन आहेत ह्याला पॅरल वाटत आहेत, दिसत आहेत, तर त्यांचं तेच म्हणणं आहे की हे आपल्याला पॅरल दिसत आहे. दुसरं काय आहे, ते काय म्हणतात की द शेडेड बेल्ट शोईंग अल्पाईन हिमालयन सिस्टीम अँड द रिम ऑफ पॅसिफिक ओशन. तिथे काय म्हणतात, जो फोकस आहे
ओशनचा, ओशन नाही, अर्थक्वेकचा फोकस म्हणजे काय? आपण मागच्या याच्यात बघितलेलं की अर्थक्वेकचा फोकस हा याच्या खाली असतो, म्हणजे आतमध्ये असतो. हा जो फोकस आहे हा कुठे आहे? इन एरियाज ऑफ मिड ओशनिक रिजेस आर ॲट शॅलो डेप्थ. आणि अल्पाईन हिमालय बेल्ट मध्ये काय म्हणताय की ते डीप आहे. ठीक आहे, अर्थक्वेक आर डीप सीटेड. म्हणजे काय म्हणतायत की हा जो शेडेड पार्ट आहे, हा पार्ट आणि हा पार्ट, हा पार्ट आणि हा पार्ट, ह्याच्यामध्ये काय म्हणताय की जे अर्थक्वेक्स आहेत हे खूप डीप सीटेड आहेत. आणि इथे जे अर्थक्वेक्स येत आहेत ते काय आहेत? शालो आहेत. शालो म्हणजे खूप वरवर आहेत. आणि इथे येत आहेत ते खूप खाली दबलेले आहेत. पण असं का होतंय ह्याचं पण आपण पुढं बघू आहे पुढं. इथं काय आपण फक्त काय बघतोय? फक्त ऑब्झर्वेशन बघतोय की आपल्या पृथ्वीवर आपल्याला काय काय दिसतंय. पुढे जाऊन आपल्याला ह्याचं एक्सप्लेनेशन समजायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ सी फ्लोअर स्प्रेडिंग. तर ह्याच्यावरून आपल्याला कुठं आलो आपण? आपल्याला हे ऑब्झर्वेशन आहे, ह्या ऑब्झर्वेशनवरून आपण सी फ्लोअर स्प्रेड होत आहे हे आपल्याला लक्षात येतं. कसं लक्षात येतं? की आपण काहीतरी आतापर्यंत ऑब्झर्व केलेलं, काय ऑब्झर्व केलेलं की मिड ओशियानिक रिजेस व्होल्कॅनिक इरप्शन्स आर कॉमन. मिड ओशियानिक रिजेस मध्ये काही व्होल्कॅनिक इरप्शन्स आहेत, ते खूप कॉमन आहे. म्हणजे नेहमीच रोज म्हटलं तरी काय फरक पडणार नाही, रोजच होत असतं तिथं व्होल्कॅनिक इरप्शन्स. दुसरं आपण ऑब्झर्व काय केलंय की रॉक इक्विडिस्टन्स ऑन आयदर साइड्स ऑफ क्रेस्ट ऑफ मिड ओशियानिक रिजेस, त्यांच्यामध्ये एकदम सिमिलर आहेत. ते कशामध्ये? केमिकल कंपोजिशन आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टीज मध्ये. आता बघा, इथे हे मिड ओशियानिक रिज आहे, हे पूर्ण समुद्र आहे, समुद्रामध्ये हे मिड ओशियानिक रिजेस आहेत. तर मिड ओशियानिक रिजेस मध्ये काय येत आहे? हा मॅग्मा वरती येत आहे आणि इथं व्होल्कॅनो येत आहे. ठीक आहे. आता व्होल्कॅनो इथे येत आहे आणि मग काय होत आहे की हे जे रॉक्स आहेत हे रॉक्स सेम आहेत म्हणतात, जवळजवळचे. आता इथून समजा 100 किलोमीटर गेले इथले रॉक्स आणि इथून 100 किलोमीटर गेले तर इथले रॉक्स हे सेम आहेत. ठीक आहे. इथून जर समजा तुम्ही 200 किलोमीटर गेलं, इथून 200 किलोमीटर गेलं, तर हे रॉक्स आणि इथून 200 किलोमीटरचे हे रॉक्स हे सेम आहेत, असं यांचं म्हणणं आहे. म्हणणं आहे म्हणजे ऑब्झर्व केलंय आपण. ठीक आहे. हा, आणि हे काय म्हणतात पुढं की जे रॉक्स क्लोजर टू मिड ओशियानिक रिजेस, म्हणजे ह्याच्या जवळचे जे रॉक्स आहेत, हे जवळचे जे रॉक्स आहेत, एक मिनिट, हे जवळचे जे रॉक्स आहेत ह्यांची पोलॅरिटी नॉर्मल आहे. पोलॅरिटी म्हणजे कोणती पोलॅरिटी? मॅग्नेटिक पोलॅरिटी. आपल्या पृथ्वीला दोन पोल्स म्हणजे दोन पोलॅरिटी आहेत. एक आपल्या पृथ्वीची एक ऍक्सिस वरची पोलॅरिटी, आपण वरती नॉर्थ आहे साऊथ आहे. पण आपली अर्थ हे मॅग्नेट सारखी पण वर्क करते, बरोबर? तर इथे म्हणजे सध्याच्या कंडिशनला नॉर्थ पोलकडे काय आहे? साऊथ पोल आहे मॅग्नेटचा, आणि साऊथ पोलकडे काय आहे? नॉर्थ पोल आहे मॅग्नेटचा सध्याच्या कंडिशनला. हे दर 1000 वर्ष म्हणजे 11,000 20,000 म्हणजे 10-11,000 वर्षांनी हे चेंज होत राहते, हे पूर्ण बदलत राहतं. तर ह्याच्यामुळे काय होतं की आपले जे हे रॉक्स आहेत, ह्या रॉक्सची पोलॅरिटी काय राहणार आहे सध्या? जर आताच समजा व्होल्कॅनो आला, काहीतरी रॉक्स वरती येणार ना, तर रॉक्सची पोलॅरिटी काय राहणार? आताची जी पोलॅरिटी आहे ती म्हणजे इकडे नॉर्थ, सॉरी, इकडे इकडे नॉर्थ इकडे साऊथ अशी पोलॅरिटी याची असणार. कशाची? ह्या रॉक्सची. सेम आता समजा हे 11,000 वर्ष आधी हे जर झालेले असणार, तर हे 11,000 वर्ष आधीची जी पोलॅरिटी असणार तसे हे रॉक्स असणार, बरोबर? हे रॉक्स तसे असणार, सेम असणार. तर ह्याच्यामुळे काय म्हणताय की जे रॉक्स आहे, रॉक्स जे एज आहे, हे जसं जसं आपण इकडे जाऊ तसं तसं ते त्याचे एज वाढेल, असं आपण ऑब्झर्व केलंय. आता हे का बरं वाढेल हे आपण पुढे एक्सप्लेनेशन बघू याचं. त्याच्यानंतर काय म्हणताय की हा, ओशन क्रस्टचे जे रॉक्स आहेत ते यंगर आहेत कॉन्टिनेंटच्या रॉक्स पेक्षा, हे आपण बघितलेलं आहे मगाशी, डबल डबल सांगितले त्यांनी. आता पाचवं आपण चौथं ऑब्झर्वेशन काय म्हणताय की सेडिमेंट्स ऑन द ओशन फ्लोअर हे खूप थिन आहेत. ओशन फ्लोअर वरचे जे सेडिमेंट्स आहेत ते खूप थिन आहेत. जर आपण विचार केला की फक्त तुम्ही एक इमॅजिन करा की आपली पृथ्वी आहे आणि ओशन आपलं कॉन्टिनेंट आहे, इकडे ओशन आहे, हा ओशन आहे, हे कॉन्टिनेंट आहे.
तर तुम्ही इमॅजिन करा, इकडे काहीतरी नद्या असतील किंवा काही वारे वगैरे वाहत असतील, तर त्यांचं जेवढं काही आहे, जेवढं काही सेडिमेंट्स आहे, सगळे याच्यात जातील, समुद्रात जातील. त्याच्यामुळे काय होईल, इथं खूप सारे सेडिमेंट्स येतील. पण जर एवढ्या वर्षापासून आपली पृथ्वी आहे, त्याचे सेडिमेंट्स खूप जाड असायला पाहिजे, बरोबर. पण आपण ऑब्झर्व करायला काय भेटतंय, की काय ऑब्झर्व करायला भेटतंय, की जे ओशन फ्लोअरचे जे सेडिमेंट्स आहेत ते खूप थिन आहेत, खूप पातळ आहेत. जर ओशन फ्लोअर हे खूप, जर कॉन्टिनेंट एवढे जर जुने असते, तर काय असतं, की जे सेडिमेंट्स आहेत ते आधीपासूनचे आपल्याला भेटले असते, पण तसे आपल्याला भेटत नाही. हे एक आपलं ऑब्झर्वेशन आहे. आता पाचवं ऑब्झर्वेशन काय म्हणतंय इथे, की डीप ट्रेंचेस हॅव डीप सिटेड अर्थक्वेक्स, आणि मिड ओशनिक रिजेसवरचे जे अर्थक्वेक्स आहेत, त्याचे जे फोकस आहे ते खूप शालो आहे, खूप वरती आहे. हे एक आपलं ऑब्झर्वेशन आहे. असं का होतं ते आता पुढं बघू. तर ह्याच्यावरून हेस काय म्हणला, हेनरी हेस ह्यांनी काय केलं, ह्यांनी सी फ्लोर स्प्रेडिंग नावाची एक हायपोथेसिस दिली. तो काय म्हणला, हे जे आपले एव्हिडन्सेस आहे, एव्हिडन्स मध्ये काय दिसलेलं आपल्याला, की मिड ओशनिक रिज आहे आणि तिथं काय व्होल्कॅनो येत आहे. त्याच्यानंतर जे रॉक्स आहे, इक्विडिस्टन्स वर जे रॉक्स आहेत ते सिमिलर आहेत. त्याच्यानंतरचं होतं, की काय म्हणतात, जे ओशनिक क्रस्ट आहे ते कॉन्टिनेंटल क्रस्ट पेक्षा खूप यंग आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय भेटलं होतं, की जे ओशन फ्लोर आहे ते ओशन फ्लोर खूप थिन आहे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे जे डीप ट्रेंचेस आहेत, खूप डीप ट्रेंचेस आहेत, तिथं काय ओशन आहे ते खूप खाली आहे, आणि ओशन म्हणजे अर्थक्वेक खूप खाली आहे, आणि जे मिड ओशनिक रिजेस आहे तिथं अर्थक्वेक खूप वरती आहे. तर हे जे ऑब्झर्वेशन केले, हे कोणी केले, हेसनी केले. आता हेसनी याच्यावरून काय सी फ्लोर स्प्रेडिंग नावाची एक कन्सेप्ट दिली. आता ह्या कन्सेप्ट मध्ये तो काय म्हणतोय, की बघा, constant eruptions at the crest of oceanic ridges cause rupture of the oceanic crust. म्हणजे आता जे मिड ओशनिक रिज आहे, हे मिड ओशनिक रिज मध्ये जे कॉन्स्टंटली आपल्याला व्होल्कॅनो येताना दिसत आहे, ह्याच्यामुळे काय होत आहे, की इथं एक क्रस्ट निर्माण होत आहे, म्हणजे इथं क्रॅक जात आहे पूर्ण. आणि ह्यामुळे हे काय होतं, की हे इकडे पसरत आहे, हे इकडे पसरत आहे, असं. हे बघा, constant eruptions at the crest of the oceanic ridges causes the rupture of the oceanic crust, and the new lava wedges into it, pushing the oceanic crust on either side. म्हणजे हे ह्या दोन साईडला असं पसरत आहे. तर अशा प्रकारे ओशन फ्लोरा हा स्प्रेड होत आहे. पण फक्त स्प्रेड होणार का? जर असाच जर स्प्रेड होत असता, तर आपली पृथ्वी मोठी मोठी होत गेली असती. पण आपली पृथ्वी मोठी मोठी होत जात नाहीये. ह्याचा अर्थ काय, की इथून जे वरती येणारा, इथून जो वरती येणारा मिड ओशनिक रिजेसला वरती येणारा जो लावा आहे, तो इकडे कुठेतरी जाऊन खाली जात असणार आहे, बरोबर. तर तेच आहे इथे, की त्याने आपण ऑब्झर्व काय केलंय, की स्प्रेडिंग ऑफ द ओशन डज नॉट कॉज द श्रिंकिंग ऑफ द अदर. म्हणजे हे इथे श्रिंक नाही होत आहे, हे खाली जात आहे, बरोबर. तर त्याच्यामुळे त्याला लक्षात आलं, की आपली पृथ्वी आहे हे फक्त जनरेट नाही करत आहे, हे कन्झ्युम पण करत आहे. ठीक आहे. तो परत काय म्हणला, की ओशन फ्लोअर आहे that gets pushed due to the volcanic eruptions at the crest sinks down at the oceanic trenches. म्हणजे हे बघा, हा ओशनिक क्रस्ट आहे, इथून लाव्हा वरती येत आहे, बरोबर. इथून लाव्हा वरती येतो, आणि हा जो इथून लाव्हा आल्यामुळे काय होतं, की याला इकडे पुश भेटतोय, इकडे पुश भेटल्यामुळे हे इकडे जाते, बरोबर. हे इकडे जाते, तर हा फक्त इथं श्रिंक नाही होत ना, बरोबर. त्याच्यामुळे इथे येतोय, तर तो काय होतोय, जेव्हा इथला इथला जो कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे किंवा कोणता पण एखादी बाउंड्री आहे, सॉरी, तर हा इथे खाली जातोय, बरोबर. असा हा कोण म्हणला, हेनरी हेस. हेनरी हेसने काय दिलेली, सी फ्लोर स्प्रेडिंगची कन्सेप्ट दिली. अशी ही सी फ्लोर स्प्रेडिंगची कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर आहे प्लेट टेक्टॉनिक्स. हा, तर प्लेट टेक्टॉनिक्स मध्ये, एक मिनिट पाणी पितो. हम्म. तर आतापर्यंत जे काही आपण शिकलो, हे सगळ्यांना की नाही 1967 ला मॅकेन्झी, पार्कर आणि मोर्गन, कोण, मॅकेन्झी, पार्कर आणि मोर्गन, ह्यांनी 1967 ला
जे आतापर्यंत जे इव्हिडन्स आहेत किंवा जेवढ्या सगळ्या थिअरीज आहेत, सगळ्या गोळा केल्या आणि त्यांनी काय काढली? प्लेट टेक्टोनिक्स थिअरी काढली. तर प्लेट टेक्टोनिक्स थिअरी ह्याच्यामध्ये काय म्हणताय की जे टेक्टोनिक प्लेट आहे त्यालाच काय म्हणलं त्यांनी? लिथोस्फेरिक प्लेट. आता तुम्हाला मागच्या चॅप्टरमध्ये सांगितलं होतं लिथोस्फिअर काय. आता बघा, ही आपली पृथ्वी आहे. पृथ्वीवरचा हा क्रस्ट आहे, बरोबर. क्रस्टच्या खाली मॅन्टल असतं, बरोबर. क्रस्ट आहे, क्रस्टच्या खाली मॅन्टल. आता जो क्रस्ट आहे, क्रस्टच्या खाली काय असणार आहे? ऍस्थेनोस्फिअर. त्याच्या खाली काय असणार आहे? लिथोस्फिअर, बरोबर का? कसं काय बरोबर? चुकीचं ना. हा जो भाग आहे वरचा वरचा भाग म्हणजे काय आहे? हा जो वरचा भाग आहे ह्याला म्हणतात लिथोस्फिअर, ह्याला म्हणतात अस्थिनोस्फिअर. लक्षात ठेवा, हे जो वरचा आहे तो लिथोस्फिअर, क्रस्ट प्लस अप्पर मोस्ट मॅन्टल, आणि त्याच्या खालचा भाग म्हणजे लिथोस्फिअर, जिथं की लाव्हा असतो. ठीक आहे. हा, तर ही जी लिथोस्फिअरिक प्लेट आहे, लिथोस्फिअरिक प्लेट म्हणजे आता सांगितलं क्रस्ट प्लस अपर मोस्ट मेंटल, तर त्याला लिथोस्फिअरिक प्लेट म्हणली. तर ही कशाने कंपोज झालेली आहे? कॉन्टिनेंटल आणि ओशनिक लिथोस्फिअर दोघंही याच्यात आहे. ठीक आहे. आणि हे जे प्लेट्स आहे हे हॉरिझॉन्टल अस्थिनोस्फिअर वर हॉरिझॉन्टल मूव्ह होत आहेत. हे क्रस्ट आहे, हा पूर्ण भाग आहे, हा कोणता झाला? लिथोस्फिअर. आणि हा जो खाली आहे हा कोणता? अस्थिनोस्फिअर. तर ह्या अस्थिनोस्फिअरवर हा जो लिथोस्फिअर आहे हा पूर्ण मूव्ह होत आहे. तर ह्या अस्थिनोस्फिअर मध्येच कुठे ओशन असणार आहे आणि कुठे कॉन्टिनेंट असणार आहे. कळलं? जिथे ओशन आहे त्याला ओशनिक प्लेट म्हणतात आणि जिथे कॉन्टिनेंट आहे त्याला कॉन्टिनेंटल प्लेट म्हणतात. बघा, कॉन्टिनेंटल प्लेट आहे आणि जिथे ओशन आहे त्याला ओशनिक प्लेट म्हणतात. ओशनिक प्लेट. ठीक आहे. तर आतापर्यंतचे म्हणजे जे मेजर प्लेट्स आहेत, 7 मेजर प्लेट्स आहेत आणि काही मायनर प्लेट्स आहेत. तर हे जे मेजर प्लेट्स आहेत हे वाचून घ्याल तुम्ही, काय सांगण्यात काही अर्थ नाही, फॅक्ट्स आहेत ते. कोकोस आणि नाझका प्लेट्स हे थोडे लक्षात ठेवा, म्हणजे असं काही गरजेचं नाही पण लक्षात ठेवा. हे बघा, इथे नाझका प्लेट आहे, इथे कोकोस प्लेट आहे, दिसते का? कोकोस प्लेट आणि नाझका प्लेट. ही कोकोस प्लेट आहे, ही नाझका प्लेट आहे. हा. तर आतापर्यंत आपण जेवढं बघितलं त्याच्यावरून आपल्याला दोन गोष्टी लक्षात यायला. वेगनरने काहीतरी सांगितलं होतं, त्याच्यानंतर त्याच्यावर इम्प्रूव्ह करण्यासाठी वेगळ्या अजून काही थेऱ्या निघाल्या. तर ह्याच्यावरून आपल्याला एक लक्षात आलं की वेगनरने 3 गोष्टी चुकीच्या सांगितल्या होत्या. सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी चुकीची सांगितली होती ती म्हणजे कॉन्टिनेंट हे मूव्ह होत आहे असा वेगनर म्हणला होता. पण कॉन्टिनेंट मूव्ह होत आहे का? नाही. मूव्ह काय होत आहे? लिथोस्फेरिक प्लेट, बरोबर. कॉन्टिनेंट्स हे लिथोस्फिअरचा पार्ट आहेत, पार्ट ऑफ द प्लेट, अँड मूव्ह काय होत आहे? प्लेट मूव्ह होत आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट त्यांनी चुकीची काय सांगितली होती की जे सगळे कॉन्टिनेंट आहे, सगळे कॉन्टिनेंट एकत्र पॅन्जिया म्हणून सगळ्यात आधी होते असा वेगनर म्हणला होता. पण तसं नाही आहे. आहे काय ऍक्च्युली की सगळे जे कॉन्टिनेंट्स होते हे सगळे कॉन्टिनेंट्स आधी सेपरेटच होते, त्याच्यानंतर ते एकत्र आले. जेव्हा ते एकत्र आले ते पॅन्जिया झालं, नंतर परत सेपरेट झाले. कळलं? असं ऍक्च्युली मध्ये घडलं आहे. आणि वेगनर काय म्हणलं होतं? सगळ्यात आधी पॅन्जियाच होता, पण ऍक्च्युली सगळ्यात आधी पॅन्जिया नव्हता. हे बघा, कुठेतरी दिलं असणार आहे, होतं ना. हम्म. हे बघा, सगळ्यात आधी असे कॉन्टिनेंट्स वेगवेगळ्या ठिकाणी होते. ठीक आहे. नंतर हे असे वेगवेगळ्या ठिकाणी आले, नंतर हळूहळू एकत्र येत गेले आणि इथं बघा पूर्ण एकत्र आले. हे पूर्ण एकत्र आले, हे म्हणजे पॅन्जिया आहे. ठीक आहे. ह्याच्या नंतर परत सेपरेट झाले. ठीक आहे, इथपर्यंत कळलं? हा बघा, पॅन्जिया वॉज अ रिझल्ट ऑफ कन्व्हर्जिंग ऑफ डिफरंट कॉन्टिनेंटल मासेस. आता हे प्लेट्स, प्लेट टेक्टॉनिक्स बघितलं आपण, तर प्लेट म्हणजे प्लेट्स काय असतात ते बघितलं आपण. तर जे प्लेट्स आहेत, प्लेट्स कुठं ना कुठं कन्वर्ज होणार, कुठं ना कुठं डायव्हर्ज होणार, बरोबर. तशा 3 प्रकारच्या प्लेट बाउंड्रीज आहेत. 3 टाइप्स ऑफ प्लेट बाउंड्रीज. सगळ्यात पहिली म्हणजे डायव्हर्जंट, कन्व्हर्जंट आणि ट्रान्सफॉर्म बाउंड्री. ट्रान्सफॉर्म बाउंड्री खूप लोक बरोबर सांगत नाही, मी तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे एकदम समजेल असं सांगतो. पण आधी हे बघू, डायव्हर्जंट बाउंड्रीज आणि कॉन्व्हर्जंट बाउंड्रीज. डायव्हर्जंट बाउंड्रीज काय आहे की जे मिड ओशनिक रीज आहे
आपण बघितलेलं मगाशी. तिथून वरती लाव्हा येत आहे आणि हे जो लाव्हा येत आहे हा लाव्हा काय करत आहे, इथे क्रॅक करत आहे आणि इथे हे इकडे दोन जे पार्ट झाले त्याला इकडे पुश करत आहे, इकडे पुश करत आहे. हे झाले डायव्हर्जंट बाउंड्री. इथे काय होतं की नवीन क्रस्ट हा जनरेट होतोय आणि जे प्लेट्स आहेत ह्या इकडे म्हणजे अपोजिट साईडला जात आहेत. ह्यालाच त्यांनी काय म्हटलंय, स्प्रेडिंग साइट्स. ह्या काय आहेत, स्प्रेडिंग साइट्स आहेत. मिड ओशियानिक रिजेस हे सगळ्यात कॉमन एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे कॉन्व्हर्जंट बाउंड्रीज. एक डायव्हर्जन झालं, आता कुठे ना कुठं कॉन्व्हर्ज होणार, बरोबर. तर जेव्हा कॉन्व्हर्ज होतात, कॉन्व्हर्ज तीन प्रकारे होऊ शकतं. आता इथं क्रस्ट जो आहे हा डिस्ट्रॉय होत आहे. डायव्हर्जंट मध्ये काय होत होतं, हा जनरेट होत होता. कॉन्व्हर्जंट मध्ये काय होत आहे, क्रस्ट इज डिस्ट्रॉइड. तर याच्यामुळे काय होत आहे की सबडक्शन झोन तयार होत आहेत. सबडक्शन झोन म्हणजे काय, की हे जे इकडे जात आहे प्लेट, प्लेट इकडे जाऊन खाली जे जात आहे, ह्या खाली जाण्याला सबडक्शन म्हणतात. तर इथे एक सबडक्शन झोन होत आहे. ठीक आहे. तर हे जे सबडक्शन आहे, सबडक्शन किंवा जे कॉन्व्हर्जन्स आहे, हे तीन प्रकारे होतं. सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे ओशन आणि कॉन्टिनेंट हे दोन कॉन्व्हर्ज होतात, असं होऊ शकतं. दुसरी पॉसिबिलिटी आहे की दोन ओशन्स हे कॉन्व्हर्ज होऊ शकतात. आणि तिसरी पॉसिबिलिटी आहे की दोन कॉन्टिनेंट कॉन्व्हर्ज होऊ शकतात. चौथी पॉसिबिलिटी तर नाहीच आहे, बरोबर. हा, तर आता ह्यानी इथं बरोबर एक्सप्लेन केलं नाहीये, मी तुम्हाला एकदम सांगतो मस्तपैकी आता. तर जेव्हा आता आपण बघितलं म्हणजे आता यांनी व्होल्कॅनो कसे येतात ते बरोबर सांगितलं नाही. आता व्होल्कॅनो कुठे येतात, कसे येतात, काय येतात, तर ते कसे येतात किंवा अर्थक्वेक कसे येतात. तर बघा, ह्या कॉन्व्हर्जन बाउंड्रीमुळेच सगळ्यात जास्त होतं तसं. ठीक आहे. तर इथे सांगतो ना. ठीक आहे. हे बघा, इथनं इथनं लावा वरती येत आहे, लावा वरती आला इथनं. तर काय होत आहे की इथे इकडे जात आहे, काही इकडे जात आहे, ह्याला काय म्हणलं, डायव्हर्जन बाउंड्री. ठीक आहे. आता ही बाउंड्री इकडे म्हणजे ही जी प्लेट आहे इकडे जात आहे आणि ही प्लेट आहे इकडे येत आहे. तर ह्याच्यामुळे काय होतं, इथं कन्व्हर्जन्स होत आहे. तर ह्याला काय म्हणलं, कन्व्हर्जन्स बाउंड्री. तर कन्व्हर्जन्स बाउंड्रीमध्ये काय होतं की सगळ्यात आधी जेव्हा ओशन आणि कॉन्टिनेंट, हा ओशन आहे हा कॉन्टिनेंट जेव्हा कन्व्हर्ज होत आहे, तर ओशन काय आहे, ओशनची जी हे असते काय त्याला डेन्सिटी ही थोडी जास्त असते आणि त्याच्यामुळे हे खाली जातं, ओशन खाली जातं आणि कॉन्टिनेंट आहे हे वरती राहतं. ठीक आहे. कॉन्टिनेंट वर राहतं. पण जेव्हा ओशनचं जेव्हा खाली जातं, ओशन ओशनचं जे क्रस्ट आहे हे जेव्हा खाली जातं, तेव्हा काय होतं की इथे क्रस्ट गेल्यावर गरम होणार. हे जेव्हा गरम होतं तेव्हा ह्याला बाहेर यायसाठी काहीतरी जागा पाहिजे. जेव्हा बाहेर यायसाठी जे जागा लागते, ते काय करतं, इथे पर्वत निर्माण करते. हे जे पर्वत आहे, हे पर्वत म्हणजे कोणतं आहे, रॉकीज किंवा अँडीज जे पर्वत आहेत, हे पर्वत अशा व्होल्कॅनोमुळे तयार झालेले आहेत, बरोबर. ओशन आणि कॉन्टिनेंटच्या याच्यामुळे. दुसरा प्रकार, हा पहिला प्रकार होता कोणता, ओशन आणि कॉन्टिनेंट. दुसरा प्रकार काय होता, ओशन आणि म्हणजे ओशन आणि कॉन्टिनेंट आणि कॉन्टिनेंट जेव्हा एकामेकाला धडकतं, तेव्हा व्होल्कॅनो नाही येत. का? कारण की दोघांची डेन्सिटी जवळपास सेम असते. आणि समजा हे एक प्लेट आहे आणि ही एक प्लेट आहे, ही इकडे चालली, ही इकडे चालली, तर ह्याच्याने काय होणार, ही जेव्हा धडकणार तेव्हा इथे काय होणार, इथे पर्वत तयार होणार. पण इथे व्होल्कॅनोमुळे नाही, फोल्ड माउंटेन, फोल्ड माउंटेन तयार होतात इथे, की हे वरती वरती जातं आणि हे कॉन्ट्रॅक्ट होऊ होऊ असं वरती वरती बल येतं. हे कारण की सबडक्ट नाही होत. ही जी माती आहे किंवा हे जे क्रस्ट आहे हे वरती जातं. हे वरती गेलेलं क्रस्ट म्हणजे आपलं जे हिमालय आहे, इंडियन प्लेट आणि एशियन प्लेट, हे जेव्हा कन्वर्ज होतात तेव्हा असा आपला हिमालयात तयार होतो. ठीक आहे. इथपर्यंत कळलं कॉन्व्हर्जंट बाउंड्रीचं. कुठपर्यंत आलो तो, हा. ह्याच्यामुळे व्होल्कॅनो कुठे येणार आहेत, डायव्हर्जन बाउंड्रीवर. दुसरी गोष्ट, जेव्हा ओशन आणि कॉन्टिनेंट कन्वर्ज होतात तिथं. आणि तिसरी गोष्ट, जी म्हणजे तिसरी गोष्ट म्हणजे वेगळी गोष्ट, जिथे व्होल्कॅनो येत नाही, ती गोष्ट म्हणजे कोणती, हिमालय. हिमालय म्हणजे जेव्हा दोन कॉन्टिनेंट्स कन्वर्ज होतात ते. त्याच्यानंतर ट्रान्सफर बाउंड्रीज. ट्रान्सफॉर्म बाउंड्रीज कशा तयार होतात.
एक्झाम्पल घेऊन सांगतो. आता हे हे ओशन आहे, बरोबर. ह्या ओशनच्या मध्ये काय आहे, मिड ओशनिक रिज आहे. मिड ओशनिक रिज असं असतं, बरोबर, म्हणजे खूप लांबच लांब आहे मिड ओशनिक रिज. तर समजा इथे व्होल्कॅनो आला आणि इकडे व्होल्कॅनोच नाही येत आहे, इकडे व्होल्कॅनो नाही, इकडे व्होल्कॅनो आहे. जर इकडे व्होल्कॅनो आला, त्याच्यामुळे काय होणार, इकडे हे पुश करणार, बरोबर. इकडे जेव्हा पुश करते, पण ह्या साईडला पुशच होत नाहीये. जेव्हा इकडे पुश करते, तेव्हा इकडे एक अशी आडवी जाणारी एक प्लेट तयार होते. ही आडवी जाणारी प्लेट म्हणजे ट्रान्सफॉर्म बाउंड्री. एवढं सोपं आहे. बरेचसे टीचर्स बरोबर असं सांगत नाही. तर ह्याच्यामुळे ही जी ट्रान्सफॉर्म बाउंड्री आहे ही तयार होते, आणि जे आपल्या अर्थचं रोटेशन आहे ह्याच्यामुळे हे पण ह्या बाउंड्रीला इन्फ्लुएन्स करतं. हे बघा इथे दिले आहेत बरेचसे बाउंड्रीज. इथे समजा सांगतो. हे बघा, इथून वरती व्होल्कॅनो येत होता, इकडे साईडला आलेला, इकडे साईडला आलेलं. पण समजा इथे व्होल्कॅनो आलाय, इकडे व्होल्कॅनोच नाही आलाय, तर त्याच्यामुळे इकडे तिकडे पसरत आहे, आणि हे पसरत नाहीये. तर मग काय होईल की इथे एक क्रॅक जाईल, आणि हे क्रॅक कसा आडवा जाईल, बरोबर. म्हणजे आपण जेव्हा कॉन्व्हर्जन बघितलं तेव्हा एकमेकाला धडकतात, जेव्हा डायव्हर्जन बघितलं तर एकमेकाला अपोज जातात, जेव्हा ट्रान्सफॉर्म बघतोय तेव्हा ते एकामेकाला पॅरलल जातात. कळलं? बस एवढं सोपे 3 बाउंड्रीज आहेत. त्याच्यानंतर रेट्स ऑफ द प्लेट मुवमेंट. हे एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. प्रत्येक प्लेटची वेगवेगळी मुवमेंट आहे. फक्त जर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण की एनसीईआरटी मध्ये दिलंच आहे, तर ते लक्षात ठेवताना तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवू शकता की अ, 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 की आर्टिक रिज आहे. आर्टिक रिज हे सगळ्यात स्लो आहे, आणि ईस्ट ईस्ट पॅसिफिक राईज आहे हे सगळ्यात फास्ट आहे. आता फॅक्ट वरून लक्षात आलं तुम्हाला, एक मगाशी सांगायचं राहिलं, एक UPSC मध्ये एक प्रश्न आला होता. हा, मगाशी तुम्हाला टिलाइट डिपॉझिट वगैरे सांगितलं, तुम्हाला सांगितलं होतं की हे जे फॅक्ट आहे हे लक्षात ठेवा. सिक्स डिफरंट लँड मासेस, हे जे फॅक्ट्स येतात हे फॅक्ट्स विचारतात, UPSC मध्ये पण विचारतात. हा UPSC चा प्रश्न आहे, 2025 चा प्रश्न आहे, या वर्षीचा प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी बघा इथे डायरेक्ट स्टेटमेंट आहे, गोंडवाना सिस्टीम ऑफ सेडिमेंट्स from India is known to have its counterparts in 6 different land masses of the hemisphere, म्हणजे southern hemisphere. हे बघा, 6 different land masses, जसं तसं दिलंय त्याच्यात. फैक्ट विचार है ना, कौन कहता है कि UPSC फैक्ट्स नहीं पूछती, पूछती है, लेकिन हमें वहां पे कुछ नहीं सूचती. म्हणून फॅक्ट्स लक्षात ठेवा. फॅक्ट्स कन्सेप्ट दोन्ही लक्षात ठेवायला पाहिजे, आणि खास करून जे MPSC आणि UPSC दोन्ही जे सोबत करत आहेत त्यांना फॅक्ट्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे, आणि कन्सेप्ट पण, कन्सेप्ट शिवाय फॅक्ट्स लक्षात राहत नाही. तर आपण कुठपर्यंत आलो होतो, रेट्स बघितले आपण. आता बघू फोर्स ऑफ प्लेट टेक्टोनिक्स. वेगनरनी जे मगाशी सांगितलेलं 3 चुकीच्या गोष्टी सांगितल्या होत्या मगाशी. 2 झालेल्या, कोणती, कॉन्टिनेंट मूव्ह होतं हे वेगनरने सांगितलं, ते चुकीचं आहे. दुसरी गोष्ट वेगनरने सांगितली होती की पॅन्जिया सगळ्यात आधी होतं, हे पण चुकीची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट त्यांनी चुकीची सांगितली होती की फोर्स प्लेट मुवमेंटचे, म्हणजे प्लेट मुवमेंटसाठी त्यांनी जे फोर्स सांगितला होता, कोणता सांगितला होता, 2 फोर्स सांगितले होते. कोणते सांगितले होते? पोल फ्लिंग फोर्स आणि दुसरा टायडल फोर्स. हे 2 फोर्स सांगितले होते. पण ह्याच्यामुळे ऍक्च्युली प्लेट्स मूव्ह होत नाही. प्लेट्स मूव्ह कशामुळे होतात की हे तर तेच सांगितलंय, हा, की एक सायकल आहे, काय म्हणतात, सायकल नाही, थांबा एक मिनिट. हा, मुव्हिंग इन सर्क्युलर मॅनर. आपण मगाशी हेनरी हेसने कोणती थेरी दिली होती? हेनरी हेसने थेरी दिली होती, सॉरी, आर्थर होम्सने थेरी दिली होती, कन्व्हेक्शनल करंट थेरी, बरोबर. कन्व्हेक्शनल करंट थेरी कोणी दिली होती? आर्थर होम्सने. कन्व्हेक्शनल थेअरीमध्ये काय म्हणत होते की हे जे आतमध्ये जे काही मॅग्मा आहे, लावा आहे, जे काही आहे, तर ते काय होतंय, असे कन्व्हेक्शन सारखे असे मूव्ह होत आहे, बरोबर. असे जेव्हा मूव्ह होत आहे, जेव्हा हा वरती येत आहे, वरती मिड ओशनिक रिज येतं, आणि जेव्हा असे मूव्ह होत आहे तेव्हा काय होत आहे, इथं डायव्हर्जन प्लेट बाउंड्री बनत आहे, बरोबर. तर ह्याच्यामुळे ऍक्च्युली जे प्लेट्स आहेत ते मूव्ह होत आहेत, बरोबर. हे इथे तेच सांगितलंय. पण आता हे मूव्ह व्हायसाठी कोणतीही गोष्ट आहे, कोणतीही गोष्ट मूव्ह व्हायसाठी आपण एअर बघतो.
एअर कधी मूव्ह होते की एकीकडे जास्त प्रेशर असला दुसरीकडे कमी प्रेशर असला तर जास्त प्रेशर करून लो प्रेशरकडे हवा जाते. बरोबर. सेम इथेच आहे की समजा जर पृथ्वीच्या आतमध्ये जर जास्त हीट आहे, जर वरती कमी हीट आहे तर जास्त हीट कडून कमी हीटकडे जाईल. बरोबर. त्याच्यामुळेच काय होतंय की हे जे कन्व्हेक्शनल करंट आहे हे तयार झालेत. आता हे कन्व्हेक्शनल करंट तयार झाले तर पृथ्वीच्या आतमध्ये हीट आहे. तर ही हीट कशी आहे, म्हणजे कशामुळे आहे? हीट हे दोन गोष्टीमुळे आहे. रेडिओ ऍक्टिव्ह डिके. रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे काय की जे आपले युरेनियम वगैरे किंवा असे बरेचसे काही मटेरियल्स आहेत की जे डिके करतात. तर त्या डिकेमुळे काय होते, हीट निर्माण होते. दुसरी गोष्ट कोणती आहे? रेसिड्युअल हीट. रेसिड्युअल हीट म्हणजे सगळ्यात आधीची हीट. सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले जेव्हा जशी आपली पृथ्वी बनली, सगळ्यात पहिले जेव्हा पृथ्वी बनली ती खूप गरम होती ना. सेम ती जी रेसिड्युअल हीट आहे ती जमिनीच्या आत गेलेली, त्याला म्हणतात रेसिड्युअल हीट. ह्या दोन गोष्टीमुळे आपली पृथ्वीच्या आतला भाग हा गरम आहे. अं, हा. Slow movement of hot, softer mantle lies below the rigid plates is the driving force behind the plate movement. हेच सांगितलं मी तुम्हाला आता. बरोबर. त्याच्यानंतरचा आपल्या ह्या चॅप्टरचा सगळ्यात शेवटचा पार्ट राहिला तो म्हणजे आपल्या इंडियन प्लेटची मुवमेंट. इंडियन प्लेट म्हटलं तर इंडियन प्लेटमध्ये फक्त आपला इंडिया नाही येत. इंडियन प्लेटमध्ये इंडिया सोबतच ऑस्ट्रेलिया पण येतं. ऑस्ट्रेलिया आणि इंडिया हा पार्ट मिळून आपली इंडियन प्लेट तयार होते. इंडिया, ऑस्ट्रेलिया आणि इंडियन ओशन. सगळ्यात आधी काय होतं, जेव्हा 71 मिलियन इयर्सच्या आधी काय होतं की आपली जी पृथ्वी आहे, पृथ्वी नाही सॉरी, आपली जी इंडिया आहे, इंडिया हे साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये होती. साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये होती तिकडून वरती येत आली. तर जेव्हा इंडियन प्लेट होती, इंडियन प्लेट वरती युरेशियन प्लेट होती. युरेशियन प्लेट म्हणजे कोणती, कोणाचा पार्ट आहे? लॉरेन्शियाचा. ठीक आहे. आणि इंडियन प्लेट कोणाचा पार्ट आहे? गोंडवाना लँडचा. तर इंडिया जेव्हा वरती आली तर त्याच्यामध्ये आधी समुद्र होता. बरोबर. हा जो समुद्र होता, ह्या समुद्राला काय म्हटलंय? टेथिस सी. हे बघा. हे बघा, टेथिस सी जो अं, ही आपली पृथ्वी आपली इंडिया आहे आणि इथं युरेशियन प्लेट आहे. युरेशियन प्लेट आहे आणि इंडियन प्लेट आहे. इंडियन प्लेट जेव्हा इकडे जात आहे, ही युरेशियन प्लेट आहे, याच्यामध्ये आधी समुद्र होता. ह्या समुद्राला त्यांनी काय म्हटले? टेथिस सी. टेथिस सी म्हटलंय. ही टेथिस सी आधी म्हणजे हे जेव्हा कन्व्हर्ज होत होतं तेव्हा सी आणि कॉन्टिनेंट हे कन्व्हर्ज होणार. बरोबर. पण मी तर मग अशी म्हटलं की आपलं हिमालय आहे ते तर फोल्ड माउंटेन आहे. बरोबर. पण जेव्हा हे जे ओशन आणि हा जो कॉन्टिनेंट आहे हे जेव्हा कन्वर्ज होत होते तेव्हा इथे पण काही व्होल्कॅनो आलेले. हे जे व्होल्कॅनो आहे, हे व्होल्कॅनो म्हणजे काय? ट्रान्स हिमालय. म्हणजे जेव्हा इंडियन जिओग्राफी शिकवेल त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेन की जे हिमालय आहे, हिमालयाचा जो वरचा पार्ट आहे, त्या वरचा पार्ट ऍक्च्युअली इथं आधी व्होल्कॅनो आले होते. पण नंतर काय झालं, ही जी आपली आपला जो इंडियन प्लेट आहे, इंडियन प्लेट काय झाली, इथे युरेशियन प्लेटला इथं धडकली. धडकल्यानंतर काय झालं, इथे फोल्ड माउंटेन तयार झाला. फोल्ड माउंटेन म्हणजे कोणता आहे? आपला हिमालयन फोल्ड माउंटेन आहे. आणि हा आजही वाढत चाललेला आहे. तर या चॅप्टर मध्ये हे एवढंच आहे. ह्याच्या बाहेरचे काही प्रश्न, हा, अजून एक आहे की जे डेक्कन म्हणजे जेव्हा आपली पृथ्वी इकडे वरती येत होती तर इथे एक हॉटस्पॉट होता. मादागास्करच्या बाजूला एक हॉटस्पॉट आहे. त्या हॉटस्पॉटचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. पण तो हॉटस्पॉट हॉटस्पॉट म्हणजे काय? जिथून फक्त व्होल्कॅनो एकाच जागेवरून व्होल्कॅनो निघत असतात. तर तो व्होल्कॅनो त्या जागेवरून अं, आपली इंडियन प्लेट गेली. तर तेव्हा आपले जे डेक्कन ट्रॅप्स आहेत तर तेव्हा ते डेक्कन ट्रॅप्स आले. बस हे एवढंच आहे इंडियन प्लेट विषयी. जास्त काही याच्या बाहेरचं विचारणार नाही. आणि जे काही विचारेल तर तुम्हाला इथे हे बघा, हे क्वेश्चन दिलेत. ह्या क्वेश्चन मधूनच विचारेल जे काही आहे ते सगळंच्या सगळं. हे बघा, हे फर्स्ट पर्सन टू प्रपोज टू अमेरिका, युरोप आणि आफ्रिका, मग काय सांगितलेलं, जे काय आहे सगळे फॅक्ट्स तुम्हाला, सगळे ह्या क्वेश्चन्स मधून तुमचे सगळे फॅक्ट्स तयार होते.
आणि सगळे कन्सेप्ट पण क्लिअर होतील. ह्याच्यासाठी तुम्हाला MPSC प्लस UPSC या टेलिग्राम ग्रुपवर जायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकतो. ठीक आहे. चौथा चॅप्टर संपलाय. थँक्यू.